न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये खासदार सुजय विखे यांच्या वतीनं 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन समारोह निमित्त नागरिकांना हरभरा डाळ आणि साखरेचं वाटप करण्यात आलं। यावेळी खासदार सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांची नामदेव चौक या ठिकाणी कार्यक्रम स्थळापर्यंत बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली। तसेच मार्गावर 20 जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला। तसेच या बग्गीचे सारथ्य नगरसेवक निखिल वारे व सुनील त्रिंबके यांनी केलं। यावेळी कार्यक्रमास प्रभाग क्रमांक 2 चे नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक सुनील त्रिंबके, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेविका संध्या पवार, नगरसेविका रुपाली वारे, भाजपचे नगरसेवक रामदास आंधळे, माजी नगरसेवक नितीन शेलार व प्रभागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। पण दिवाळीचा उद्देश प्रभू श्री रामाच्या वनवासाला संपुष्टात आल्यानंतर जशी दिवाळी साजरा केली अयोध्या नगरीने, येत्या 22 जानेवारीला आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या भव्य प्रभू श्री रामाच्या मंदिरामध्ये प्रभू श्री राम परत एकदा वनवास संपून अयोध्यामध्ये येताय, तरी ती दिवाळी आपल्याला साजरा करायची आहे की ही डाळी आणि ही साखरेच्या माध्यमातून येत्या 22 जानेवारीला 10 ते 12 वाजेपर्यंत दसरेनगर येथे स्थित राम मंदिरामध्ये प्रत्येक घरामधून 2 डाळीचे लाडू प्रभू श्री रामाला नैवेद्य म्हणून प्रत्येक माता भगिनीने तयार करायचे आहेत, म्हणून ही साखर वाटप आहे। आपल्या या राम मंदिरामध्ये माझी विनंती आहे सगळ्या नगरसेवकांना की आपण सगळ्यांनी तिथे कीर्तनाचं आयोजन करा आणि 12:10 जेव्हा प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल तेव्हा हे सगळे नैवेद्याला आलेले लाडू या तुमच्या प्रभागामधल्या प्रत्येक शाळेच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून वाटून टाकायचे आहे। हा उपक्रम येत्या 22 जानेवारीला या नगर शहरातून प्रत्येक घरातून एक अभूतपूर्व दिवाळीचा सण हा आपल्याला सगळ्यांना साजरा करायचा आहे। नुसतं लाडूच नाही, पण 21 तारखेला रात्री सगळ्यांनी आपल्या घराबाहेर पंक्त्या लावायच्या। एक भूत न भविष्य दिवाळी महाराष्ट्राला आपण दाखवायची आहे, असं आपल्याला काम करायचं आहे। विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा, त्याच प्रकारे नव्याने सुरू होत असणाऱ्या कामांचा भूमिपूजन सोहळा प्रसिद्ध केले आणि छोटासा एक फलक आज प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी सर्व कामाचा लावलेला आहे। याचा कार्यक्रम व त्याच प्रकारे खरं तर जानेवारी महिन्यामध्ये, पुढच्या महिन्यामध्ये 22 जानेवारीला प्रभू रामचंद्राचा एक मोठं भव्यदिव्य एक मंदिर प्रत्येक भारतवासियाचं ते स्वप्न होतं की प्रभू रामचंद्राचं अयोध्येमध्ये मंदिर झालं पाहिजे। आणि गेल्या काही वर्षामध्ये तशी सकारात्मक पावलं देखील पडत आहेत आणि 22 तारखेला तो एक ऐतिहासिक सोहळा आपण सर्वजण प्रत्येक भारतवासी तो टी व्हीद्वारे आपण प्रत्येकजण पाहणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने त्याचं औचित्य साधून आपल्या नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या पुढाकारातनं संपूर्ण त्यांच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी कार्यक्रम सुरू केला मागच्या काही दिवसापासून। मग तो म्हणजे काय वाटप आहे, साखर वाटप आणि डाळ वाटपचा, तर त्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज या ठिकाणी होत आहे। त्याच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलेलो आहोत। खरं तर हे सर्व कार्यक्रमाच्या निमित्ताने या सर्व आपल्या नगरसेवक मंडळ असतील, सर्व पदाधिकारी असतील, व्यासपीठावरचे प्रमुख मान्यवर मंडळी असतील, यांनी गेल्या काही दिवसापासून आपल्यापर्यंत ही सगळी व्यवस्था पोहोचवली आणि त्याचा प्राथमिक स्वरूपामध्ये आज काही प्रमाणात या ठिकाणी वाटप होणार आहे। नंतर उर्वरित जे लोक असतील तर त्यांच्या घरपोच असेल किंवा त्याची व्यवस्था देखील या ठिकाणी केली जाणार आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।